आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. निरूपणाचा विषय आहे जन्मे ते नासे, नासे ते पुनरपि उपजे. संस्कृत वचन आहे अवश्य भाव्य स्तमयो जातस्याहर्पतेरिव. मराठी रूपांतर आहे सूर्योदय अस्त सुचवी तैसा जीव जन्म त्याचा अंत हा जाणावा नित्य नेम. सूर्योदय जसा अस्त सुचवतो तसा जीवाचा जन्म त्याचा अंत हा निसर्गाचा नियम म्हणून समजून घ्यावे. म्हणून अवश्य भाव्य स्तमयो जातस्याहर्पतेरिव या संस्कृत वचनाचं मराठी रूपांतर आहे सूर्योदय अस्त सुचवी तैसा जीव जन्म त्याचा अंत हा जाणावा नित्य नेम. सूर्योदय जसा सूर्यास्त सुचवतो त्याच प्रकारे जीवाचा जन्म त्याचा निसर्ग नियमानुसार पुढे मागे कधीतरी परंतु निश्चितच मृत्यूही होणार हे सांगत असतो. अशाच अर्थी श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग याच्यामध्ये क्रमांक 27 मध्ये जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला किंवा अर्जुन जेव्हा शोक करू लागला की माझेच हे सर्व नातेवाईक आहेत, कोण मामा, कोण भाचा, कोण आजोबा, असे हे सर्व माझे जे नातेवाईक आहेत जे कौरव पक्षामध्ये माझ्या विरुद्ध उभे आहेत, तर माझ्याच नातेवाईकांवर बाण चालवून त्यांचा वध करणं हे मला तरी जमणार नाही असं म्हणून जेव्हा अर्जुन ऐन युद्धभूमीमध्ये आपल्या हातातील धनुष्य टाकून ज्याला आपण म्हणतो हतोत्साह म्हणजे त्याचा युद्धाचा उत्साह गेला किंवा तो गतवीर्य झाला म्हणजे त्याच्यातील वैर्य त्याला सोडून गेलं, तेव्हा त्याला युद्धाला प्रवृत्त करताना अर्थातच सांख्ययोग भगवद्गीता 2 मध्ये क्रमांक 27 चा जो श्लोक आहे कृष्णाने सांगितलेला तो श्लोक आज जो आपला निरूपणाचा विषय आहे जन्मे ते नासे, नासे ते पुनरपि उपजे याच अर्थाचं सूचन करणारा आहे. तो श्लोक असा आहे जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्येर्थे, तस्माद परिहार्येर्थे म्हणजे तस्मात अपरिहार्येर्थे असा अर्थ. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य तस्माद परिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि. म्हणजे जे जे जन्मे ते ते नासे, नासे ते पुनरपि उपजे. जन्म मृत्यू चक्र अटळ असे तरी तव शोक उचित नसे. हे अर्जुना, जे जे नासतो जे जे नष्ट होतं ते ते जन्माला येतं आणि जे जे जन्माला येतं ते नाश पावतं. अशा अर्थाने विचार करता जरी आज युद्धामध्ये तुझ्या सन्मुख तुझेच नातेवाईक असतील तरी तुझा जो क्षत्रिय धर्म आहे तो लक्षात घेता आपल्या शत्रूंवर शस्त्र चालवणं हेच तुझं परम पवित्र आद्य कर्तव्य आहे. अशा वेळी जर तुझ्या मनात शोक निर्माण झाला तर एक तर तू तुझ्या स्वभावाला म्हणजे क्षात्र भावाला मुक्शील आणि जो स्वभावाला मुक्तो, जो आपल्या स्वधर्माला मुक्तो त्याला कुठेच स्थान मिळत नाही, नाही त्याला स्वर्गात स्थान मिळत आणि नाही त्याला नरकात सुद्धा स्थान मिळत. याचा अर्थ नरकात सुद्धा इतर सर्वांपेक्षा त्याला अधिक हाल अपेष्टा सोसाव्या लागतात. म्हणून जो आपला स्वभाव धर्म, जो आपले जन्मजात कर्तव्य विसरतो तो नाही त्याला पुण्याची प्राप्ती होत आणि नाही त्याला अघोर नरकाच्या यातना भोगल्याशिवाय पर्याय असत. म्हणून जे जे जन्मे ते ते नासे, नासे ते पुनरपि उपजे. जन्म मृत्यू चक्र अटळ असे तरी शोक उचित नसे. म्हणून हे अर्जुना, तुला जे वाटत आहे की तुझ्याच नातलगांवर तू कसे शस्त्र चालवावेस, त्यांना कसे मारावेस, हा तुझा शोक उचित नाही. तुझे नातलग घरी असले तरी आज ते तुझे शत्रू म्हणून तुझ्या समोर उभे आहेत आणि तुझा स्वभाव धर्म तू जन्माला ज्या परिस्थितीत आला आहेस, तुझं जे जन्मजात कर्तव्य आहे ते क्षात्र कर्तव्य आहे आणि क्षात्र कर्तव्य हेच असते की शत्रूचा निपात करायचा, दुर्जनांचा निपात करायचा आणि सुजनांचं संरक्षण करायचं.
हे कर्तव्य जर तू विसरलास तर तुला स्वर्गात तर नाहीच नाही पण नरकात सुद्धा अतिभीषण नरकातच स्थान मिळेल जावे लागेल. तस्मात म्हणून तुझा हा शोक चुकीचा आहे. ते नातेवाईक आहेत हा विषय नाही, ते तुझे शत्रू आहेत, ते दुर्जनांच्या बाजूला उभे आहेत. हे लक्षात घेऊन तू निश्चिंतपणे बाण चालव आणि त्यांचा संहार कर. म्हणजे हे सांगताना जर एखाद्याला प्रश्न पडला जीवनात मी जन्माला येऊन करू काय, कधीतरी मरणारच आहे, तर बाबा रे कधीतरी तू मरणार आहेस पण तू जन्मलेला मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू झालेल्याचा जन्म अटळ आहे. लक्षात घेता जर अटळपणे मृत्यूनंतर तुझा जन्म झालाच आहे तर पुन्हा मृत्यू येईपर्यंतच्या मधल्या काळात तू तुझा सद्धर्म स्वरूप धर्म आत्मधर्म विसरू नकोस आणि आत्मधर्माकडे लक्ष ठेवून आत्म्याकडे लक्ष ठेवून तू तुझं जीवन ज्याला आपण म्हणतो यशस्वीपणे निभावून नये. म्हणजे आत्म्याकडे लक्ष ठेवून जीवन यशस्वीपणे निभावून नेणे याला स्वरूप धर्म किंवा स्वधर्म म्हणतात. आणि जसा स्वरूप धर्म आत्मधर्म हा एक धर्म आहे तसा जन्मजात जे आपल्या वाट्याला कर्तव्य आले आहे ते पार पाडणे याला सुद्धा स्वभाव धर्म म्हणतात. म्हणजे अर्जुनाचा क्षात्र धर्म हा स्वभाव धर्म होता आणि ज्ञानी माणसांचा स्वरूप आत्मज्ञान धर्म हा स्वधर्म असतो. म्हणून ज्ञानी माणसाने आत्मभान सोडू नये आणि कर्तव्यानुसार जन्मानुसार ज्यांना कर्तव्य प्राप्त झाले आहे आणि त्यांनी ते जर पाळणे अटळ आहे तर अशा आपल्या अटळ अशा जन्मजात कर्तव्यापासून जो मुकत नाही किंवा असं कर्तव्य जो टाळत नाही तोच खऱ्या अर्थाने शूरवीर किंवा ज्याला नरपुंगव म्हणतात. म्हणजे शौर्यशाली धीरवीर असा म्हणतात. तो ओळखला तो म्हणून हे अर्जुना तू नरपुंगव आहेस, तू सर्व नरातील श्रेष्ठ नर आहेस, तू सर्व धनुर्धरातील सर्वोत्तम धनुर्धर आहेस आणि तुझा क्षात्र धर्म आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. हा न विसरता तुझ्या समोर जे लोक उभे आहेत ते तुझे नातेवाईक असले तरी ते शत्रू आहेत, ते वाम मार्गाला गेलेले आहेत, ते सज्जनांना त्रास देणारे आहेत. हे लक्षात घेऊन तुझा तू स्वधर्म निभाव असं सांगताना आत्ता जे आपण वर म्हटलेला आहे सूर्योदय अस्त सवी तैसा जीव जन्म त्याचा अंत हा जाणावा नित्य नेम. हे जे आत्ता आज आपलं निरूपणाचं सूत्र आहे तेच सूत्र त्या गीतेमध्ये तस्माद परिहार येथे नत्वम शोचितुमर्हसी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ज्याचं मराठी रूपांतर साधं सोपं केलेलं आहे. जे जे जन्मे ते नासे नासे ते पुनरपि उपजे जन्म मृत्यू अटळ असे तरी तव शोक उचित नसे. तव शोक उचित नसे म्हणजे हे अर्जुना तुझा शोक उचित नाही. याच अर्थाचे सूचन करणारे काव्य अनंत दयासी नित्य सुधा तारी असं मेघवृष्टी ग्रंथामध्ये पान 19 आणि 20 आले आहे. हे 2003 साली स्फुरलेले पद्य आहे आणि हेच पद्य आत्मोपनिषद मध्ये पान 125 आणि 126 आहे. इथे सुद्धा जन्म मृत्यूचा अटळ खेळ सांगितलेला आहे आणि अज्ञानातून ज्ञातात आल्यानंतर हा खेळ कसा चालतो हे सुचवलेलं आहे. इथे सुद्धा जन्मे ते नासे नासे ते पुनरपि उपजे याच तत्वावर भर देऊन हे काव्य प्रसवलेलं आहे. तर आता ते काव्य आहे का लाटावरती लाटावर उभाळती एक उगवती एक मावळती सागराचे पोटी खेळ सदा चाले उत्पत्ती लयाचे अविरत चाळे अज्ञाताचे पोटी जीव जन्मा येती बालयुवा वृद्ध जगती खेळती खेळता खेळता ज्ञाता मिळती ज्ञाताचे ते दृश्य ज्ञातीय दृश्य द्वैत हे असार नाव संसार ज्ञात हे शांत परी अज्ञात अनंत ज्ञात हे सैराट परी अज्ञात विराट सैराटीचे विष विराटी निर्विष ऐसी जीवदशा ध्यानी जया राही संसारी तोची ध्यानी सदा राही ध्यान अनंताचे सदा नित्यधारी अनंत तयासी नित्य सदा तारी अनंत तयासी नित्य सदा तारी. हे जे अनंत विशाल ब्रह्म आहे ते नेहमीच सर्वांचं तारण करत आहे, सर्वांचं संरक्षण करणार आहे
आता इथे अनंत कोण आहे? इथे अनंत आहे गीतेतला कृष्ण, आणि शांत कोण आहे? अर्जुन. जो अनंत, आता हा जो अर्जुन आहे हा द्वैती संसारातील एक सर्वसामान्य माणूस आहे. जरी तो सर्वोत्तम धनुर्धर असला तरी माणूस म्हणून तो तुमच्या आमच्या सारखाच अज्ञानी होता. अशा अर्थी माणूस म्हणून अर्जुन हा तुमच्या आमच्या सारखा जन्म मृत्यू बद्दल अविवेकी पद्धतीने विचार करणारा आहे. आणि दिसायला माणूस असला तरी प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानी असल्यामुळे हा कृष्ण आहे तो इथे अनंत आहे. म्हणून म्हणून अनंत तयासी नित्य सदा तारी याचा वेगळा अर्थ असा आहे की अर्जुनाला अनंत म्हणजे भगवान कृष्ण तारक होते. म्हणून ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे त्याला ब्रह्म तारत, याच्याजवळ कृष्ण आहे असा कृष्ण तुमच्या आमच्यासारख्या अर्जुनाला तारतो. तेव्हा अर्जुन हे तुम्ही आम्ही आहोत आणि ब्रह्म अनंत कृष्ण आहे. अशा अर्थी या रचनेकडे बघितलं की आता परत अर्थ नीट सांगतो आणि पुन्हा एकदा वाचतो. आपण सागर तीरावर बसलेलो आहोत आणि आपणाला असं दिसतं लाटांवरती लाटा वर उफाळती, एक उगवती एक मावळती, सागराचे पोटी खेळ सदा चाले, उत्पत्ती लयाचे अविरतच आहे. म्हणजे एक लाट वर येते दुसरी खाली जाते, खाली गेलेली पुन्हा वर येते, वर जाऊन खाली येते. अशा तऱ्हेने लाटांवरती लाटा वर उफाळती, एक उगवती एक मावळती. एकाचा उदय होतो तर दुसऱ्याचा अस्त होतो, अस्ताला गेलेला पुन्हा उदित होतो आणि उदित झालेला पुन्हा अस्ताला जातो. अशा सागराच्या पोटामध्ये हा लाटांचा अविरत खेळ चालू असतो. तसाच हा अविरत लाटांचा खेळ त्या ब्रह्मसागरामध्ये उत्पत्ती लय लय पुनरुत्पत्ती अशा पद्धतीने चालू असतो. हा आहे पहिला कडव्याचा अर्थ. लाटांवरती लाटा वर उफाळती, एक उगवती एक मावळती, सागराचे पोटी खेळ सदा चाले, उत्पत्ती लयाचे अविरतच आहे. आता आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण अव्यक्तातून येतो. म्हणजे अव्यक्त म्हणजे अज्ञात आणि व्यक्त सगुण साकार म्हणजे ज्ञात. हे लक्षात ठेवा. आणि पुढचं कडवं ऐका. अज्ञाताचे पोटी जीव जन्मा येती, बालयुवा वृद्ध जगती खेळती, खेळता खेळता ज्ञाता मिळती, ज्ञाताचे ते दृश्य ज्ञाते दृश्य. अज्ञाताचे पोटी जीव जन्मा येती म्हणजे निर्गुण निराकार अज्ञात अव्यक्तातून सगुण साकार विश्व जन्माला येतं. आणि त्या सगुण साकार विश्वामध्ये किडमुंगी पासून माणसांपर्यंत अनंत जीव जन्माला येतात. त्यातील अर्थात माणूस हा उत्क्रांतीचा सर्वोच्च टप्पा लक्षात घेऊन माणसा संदर्भातच हे काव्य महत्वाचं आहे. कारण हे काव्य समजण्याची, समजून देण्याची आणि समजून घेण्याची ताकद फक्त स्वाभाविकपणे माणसातच असते. म्हणून या अज्ञातातून हे ज्ञात जग निर्माण आलं. त्या ज्ञात जगात अनेक जीव जन्माला आले आणि त्यातील माणूस जो आहे तो बाल युवा वृद्ध करत करत शेवटी मृत होतो. म्हणून अज्ञाताचे पोटी जीव जन्मा येती, बाल युवा वृद्ध जगती खेळती. म्हणजे बालक युवा वृद्ध असा बालपणापासून म्हातारपणापर्यंत खेळ खेळत हे जीव पुढे पुढे जातात. अज्ञाताचे पोटी जीव जन्मा येती, बाल युवा वृद्ध जगती खेळती. बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत या अज्ञातातून ज्ञात जगात जन्माला आलेले जीव खेळ खेळत खेळता खेळता ते पुन्हा अज्ञातात जातात म्हणजे मृत्यू पावतात. म्हणून म्हटलेलं आहे ज्ञाताच हे दृश्य ज्ञाती अदृश्य. म्हणून ज्ञाताचं दृश्य अज्ञातात अदृश्य होतं. म्हणजे अज्ञातातून दृश्य जग जन्माला येतं आणि ते अज्ञातातच पुन्हा मावळतं. हे होत असताना अनेक जीव जन्माला येतात. बाल युवा वृद्ध असा खेळ खेळत खेळत एक दिवस खेळातून ते अचानक गायब होतात. त्यालाच म्हटलेलं आहे ज्ञाताचे ते दृश्य अज्ञाती अदृश्य. आता हे जे ज्ञात आहे त्यालाच खऱ्या अर्थाने संसार म्हणतात. द्वैत हे असार नाव संसार. आता आपण जे आपलं जग आहे त्या संपूर्ण जगाला संसार म्हणतात.
आणि हे संसारी जग याच्यामध्ये द्वैत आहे, माझे तुझे कोण आहे, भेदाभेद आहे. म्हणून हे संसारी जग जे द्वैताने विस्कटलेलं आहे, ते द्वैताने बिघडलेलं आहे, ते पाहायला गेलं तर द्वैती संसार हा असार आहे. म्हणजे द्वैती संसार कधी ना कधी नष्ट होणार, म्हणून त्या संसाराला असार, म्हणजे संसारामध्ये सार रूपाने काही राहील म्हणावे तर काहीच राहत नाही. संसाराचे सार एवढंच आहे की संसार जन्मतो आणि संसार नष्ट होतो, ज्ञात जन्मतो आणि ज्ञात अज्ञातात मावळतो, सगुण साकार संसार येतो आणि निर्गुण निराकारात जातो. म्हणून हा ज्ञात संसार आहे तो खरा बघायला गेलो तर असार आहे, म्हणजे तो केवळ भ्रम आहे. द्वैत हे असार, नाव संसार, ज्ञात हे शांत, परी अज्ञात अनंत. अज्ञात अनंत आहे, इन्फिनिट आहे, आणि इन्फिनिटी मधून डेफिनेट किंवा ज्याला आयडेंटिटीचा जो संसार येतो, सगुण साकाराचा संसार येतो, तो आयडेंटिटी परत इन्फिनिटीत जाते आणि डेफिनिटी परत इनडेफिनिटी मध्ये जाते. याचा अर्थच जे अनंत आहे तेच या शांत जगाचं मूळ आहे. म्हणून द्वैत हे असार, नाव संसार, ज्ञात हे शांत, परी अज्ञात अनंत. ज्ञात हे सैराट, परी अज्ञात विराट. जे अनंत आहे ते इतकं विराट आहे, आणि ते विराट असून ते अत्यंत नित्य नेहमीच चालणार आहे. कारण अनंत म्हणजे काय? अनंत म्हणजे विश्वामध्ये भरून राहिलेली अमर्त्य ब्रह्मचेतना. ब्रह्मचेतनेमध्ये माझा तुझा भेद नाही, ब्रह्मचेतनेमध्ये भेदाभेद अमंगळ म्हणावं असं काही नाही. ब्रह्मचैतन्य हे केवळ आणि केवळ अतिपवित्र ऊर्जा, अतिपवित्र चेतना म्हणून असतो. मात्र त्या चेतनेतून जेव्हा जल निर्माण होतं तेव्हा जसं सुवर्णातून दागिना येताना सुवर्णाला कमीपणा येतो, तसा अनंतातून हे शांत जग जन्माला येताना अनंताला थोडस आपलं रूप कमी प्रतीचं करावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे, ज्ञात हे सैराट, परी अज्ञात विराट. जे अज्ञात आहे ते विराट आहे, ते परम पवित्र आणि 100% शुद्ध आहे. म्हणून अज्ञात हे विराट ब्रह्म आहे, आणि अज्ञात हे जे विराट ब्रह्म आहे ते विराट असून सुद्धा ते विमल नित्य शुद्ध ब्रह्म आहे. आणि त्याच्यातून तुलनेने फारच लहान असं हे जे ज्ञात जग आलेलं आहे, ते जरी दिसायला मनोहारी असलं तरी ते मायेने परिपूर्ण आहे, ते भ्रममूलक आहे नव्हे. संसार म्हणून आपण ज्याला म्हणतो तो खऱ्या अर्थाने असार, म्हणजे न टिकणारा, टाकाऊ असा आहे. म्हणून द्वैत हे असार, नाव संसार, ज्ञात हे शांत, परी अज्ञात अनंत. ज्ञात हे सैराट, परी अज्ञात विराट. हे जग आहे ते सैराट आहे, ते भ्रममूलक आहे, आणि भ्रमाने बांधलेलं असल्यामुळे सगळे धावणार आणि उच्छृंखल पद्धतीने चुकीचे चाळे करणार आहे. आज जी जगामध्ये संपूर्ण युद्ध दशा आहे, आज जे आपण भारतामध्ये हे वेगवेगळे साधू संत कसले ढोंगी बुवा पाहतो. आज जे फार मोठं प्रकरण चर्चेत आहे ते जे काही चर्चेत असलेला तो बुवा आहे, असे अनेक बुवा हे सैराटच आहेत. युद्धोत्सुक नेते हे सैराटच आहेत. अशा अर्थी हे जे शांत जग आहे, ज्याला आपण संसार म्हणतो, तो अवसार आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तत्वतः सत्य असं काही नाही, आणि त्याच्यामध्ये तत्वतः सत्य असं काही नसल्यामुळे इथलं वागणं हे सैराट आहे. आणि जेव्हा हे संपूर्ण जग परत अज्ञातात जातं तेव्हा ते परम शांत अशा विमल ब्रह्मामध्ये शांत निवांतपणे राहतं. म्हणून म्हटलेलं आहे, द्वैत हे असार, नाव संसार, ज्ञात हे शांत, परी अज्ञात अनंत. ज्ञात हे सैराट, परी अज्ञात विराट. सैराटीचे विष, विराटीने विष. सैराटीचे विष, विराटीने विष. याच्या अर्थी आपण जेव्हा म्हणतो मरणांता आणि वैराणी. आता माणसं एकमेकांवर एवढे भांडत आहेत, एकमेकाचा जीव घ्यायला उत्सुक आहेत, पण तू एकदा आपल्या विरुद्ध बाजूचा माणूस मेला की तो संपला. म्हणून
हे सैराटातलं विष जेव्हा मृत्यू येतो तेव्हा ते निर्विष होतं. म्हणून जन्मामध्ये चालू जन्मामध्ये आपण ज्यांना शत्रू 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 म्हणतो, ज्यांना वाईट 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 म्हणतो, त्यातील एखादा गेला की नीती नियमानुसार आपल्याकडे म्हणायची पद्धत आहे, मरणांता आणि वैराणी. मरण आलं की वैर संपतो. याचा अर्थ सैराट जगातून एखादा माणूस मेला की त्याचं सैराट पण त्याच्या सहित संपतो आणि परत तो विराट अनंताला प्राप्त होतो. म्हणून जेव्हा आपण अज्ञानातून ज्ञातात येतो तेव्हा आपण आपल्या विराटत्वाचा गुण विसरतो आणि त्या कारणाने आपण संसारी जगात संसार म्हणून आलो तरी आपलं विराटत्व विसरल्यामुळे, आपलं आत्मज्ञान विसरल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण सैराट बनतो. जो जन्माला येऊन आपलं ब्रह्मतत्व कधी विसरत नाही तो जन्माला येऊन सुद्धा विराट ब्रह्मामध्ये संसारात दिसणारा परंतु प्रत्यक्षता साधुतत्व न सोडणारा ब्रह्मच असतो. म्हणून समजून घ्या, द्वैत हे असार नाव संसार, ज्ञात हे शांत परी अज्ञात अनंत, ज्ञात हे सैराट परी अज्ञात विराट, सैराटीचे विष विराटीने विष. म्हणजे माणूस मेला की त्याचं सैराट पण संपतो. अज्ञातातून ज्ञातात आलेला माणूस परत अज्ञातात गेला तर खऱ्या अर्थाने तो आपल्या पवित्र मातृभूमीला म्हणजे ब्रह्माला प्राप्त होतो. अशा अर्थाने ह्या संपूर्ण जीव आणि त्याच्या दशेचं ध्यान ज्याने करील तो, ऐसी जीव दशा ध्यान जिया राही. ज्ञातात आल्यानंतर सैराट पण येतं आणि परत अज्ञातात गेल्यानंतर सैराटीचे विष म्हणजे आपलं भेदाभेदाचं विष मावळतं आणि आपण पुन्हा एकदा अनंत ब्रह्मामध्ये अनंत तत्व म्हणून राहू शकतो. ऐसी जीव दशा ध्यानी जया राही. तर ही जीवाची दशा ज्या ज्ञानी माणसाच्या ध्यानात नीटपणे राहिली तो संसारी तोची ध्यानी सुद्धा राही. म्हणून एखादाच माणूस संसारात राहून सुद्धा त्या जीवदशेचं मर्म ओळखतो आणि जीवदशेचं मर्म ज्याच्या ध्यानात राहतो तो संसारात राहून सुद्धा केवळ ब्रह्म ध्यानामध्ये मशगुल असतो. आणि असा जो जो असतो ध्यान अनंताचे सदा नित्य तरी, असा जो जो ज्ञानी माणूस तो अनंताचे ध्यान घेऊनच या जगामध्ये राहतो आणि असा या संसारात येऊन सुद्धा अनंताचे ध्यान चिंतन जो सदा नित्य नेमाने करत असतो, धारण करून असतो, अनंततया अशी नित्य सदा तारी, त्याला ते विराट ब्रह्म निश्चित तारतच तारत. ते विराट ब्रह्म अशा माणसाचा उद्धार करत. म्हणून ते अनंत आहे कृष्ण, शांत आहे अर्जुन, शांत आहोत तुम्ही आम्ही, आणि अनंत आहे ब्रह्माचं ज्ञान असलेले ज्ञानेश्वर तुकाराम आदी जे कृष्णमूर्तींसारखे संत म्हणतो. अशा अर्थी हे काव्य आहे. याच्यामध्ये जीवाची जीव दशा सांगितलेलं आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी उपजे, हेही तत्व सांगितलेलं आहे. म्हणून हे काव्य त्या संपूर्ण जीवदशेचं वर्णन करणार. अशा अर्थी आपण नीट लक्षात ठेवावं. आता अनंत प्रयासी नित्य सुधा तारी हे काव्य पुन्हा एकदा म्हणतो आणि हे निरूपण संपवतो. लाटांवरती लाटांवर फाळती, एक उगवती एक मावळती, सागराचे पोटी खेळ सदा चाले, उत्पत्ती लयाचे अविरत चाळे, अज्ञाताचे पोटी जीव जन्मा येती, बालयुवा वृद्ध जगती खेळती, खेळता खेळता अज्ञाता मिळती, ज्ञाताचे ते दृश्य अज्ञाती अदृश्य, द्वैत हे असार नाव संसार, ज्ञात हे शांत परी अज्ञात अनंत, ज्ञात हे सैराट परी अज्ञात विराट, सैराटीचे विष विराटी निर्विष, ऐसी जीव दशा ध्यानी जया राही, संसारी तोची ध्यानी सदा राही, ध्यानानंताचे सदा नित्यधारी,
अनंत तयासी नित्य सदा तारी. असे जन्मे ते नासे, नासे ते पुनर्विपजे ते निरूपण आहे. आणि परमेश्वराच्या चरणी आपणासारख्या सर्व अर्जुनांना तो कृष्ण सखा ते अनंत ब्रह्म सदोदित मदत करो. आणि त्यासाठी आपण त्या अनंत ब्रह्माचे सदोदित चिंतन करावे. मग आपल्याला निश्चितच समजेल अनंत त्यासी नित्य सदातारी म्हणजे जसा सदोदित कृष्णाने अर्जुनाचं संरक्षण केलं तसंच जो ब्रह्मज्ञानी माणूस असतो त्याचं संरक्षण ब्रह्मच करतं. म्हणून जरी जन्मे ते नासे ते नासे नासे ते पुनर्विपजे असं जरी म्हटलं किंवा जे जे जन्मे ते नासे नासे ते पुनर्विपजे असं जरी असलं तरी संपूर्ण जीवदशेचं मर्म आज आपण या जन्मे ते नासे नासे ते पुनर्विपजे या निरूपणामध्ये प्रथम एका सुभाषिताद्वारे, नंतर गीतेतल्या श्लोकाद्वारे आणि शेवटी एका पूर्ण विस्तृत काव्याद्वारे समजून घेतलेला आहे. आपणाला ते भावेल आवडेल असा विश्वास बाळगतो आणि आजचे निरूपण येथेच थांबवतो. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.